नमस्कार मित्रांनो, ओशनिक इकॉनॉमिक्समध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राची यशोगाथा या आजच्या विशेष भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. ज्यांच्या आयुष्याची कारकीर्द जितकी आश्चर्यकारक होती, तितकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि त्यांचं जीवन हे शोकांतिकेने भरलेले होते. त्यांच्या मुलाच्या निधनाची बातमी ऐकून सुद्धा त्यांनी रंगभूमीवर प्रयोग सुरूच ठेवला होता. हे बघताना तेथील उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले होते. मात्र याची प्रचिती त्यावेळी उपस्थित असणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांना, प्रत्येक व्यक्तीला आली होती. आपण बोलत आहोत नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व यांच्याबाबत. तो काल असा होता की ज्यावेळी रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करत नव्हत्या. याच कालामध्ये बालगंधर्व यांनी रंगभूमीवर हुबेहूब स्त्री भूमिका वठवल्या आणि स्त्री भूमिकेमुळे त्यांना मोठी लोकप्रियताही मिळाली. नाट्यगीतासह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यासारख्या गायन प्रकारावर त्यांचं विलक्षण प्रभुत्व होतं. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी त्यांचं गाणं ऐकून बाल गंगाधर टिळक यांनी बालगंधर्व ही पदवी त्यांना बहाल केली आणि पुढे त्यांचं नाव लोकप्रिय बालगंधर्व ही ठरलं. लहान वयातच म्हणजे 1890 पर्यंत बालगंधर्व हे नाव लोकांच्या ओठावर आले होते. त्याचे कारण म्हणजे त्यांना मधुर आवाज आणि भजन गाण्याची पद्धत ही वेगळीच होती. पण त्यांना एकाला त्रास व्हायचा. एकदा त्यांचं कौशल्य कोल्हापूरचे राजे महाराज शाहू महाराज यांच्या लक्षात आले. जेव्हा शाहू महाराजांना बालगंधर्व यांना कमी ऐकू येतं हे समजलं, तेव्हा त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून त्यांच्यावर उपचार केले होते. त्याबरोबरच किर्लोस्कर नाटक मंडळामध्ये त्यांना स्थान मिळवून दिले. येथूनच गायक बालगंधर्व यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली होती. नाट्यमंडळ बरोबरच या कालामधून स्त्री पात्राच्या शोधामध्ये होते आणि बालगंधर्व यांच्या रूपामध्ये त्यांचा शोध मोहीम पूर्ण झाली होती. बालगंधर्व यांचा जन्म पुणे येथे 26 जून 1888 रोजी झाला. मात्र त्यांचं मूळ गाव हे नागठाणे आहे. नागठाणे हे सातारा जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामध्ये येतं. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीपाद आणि आईचे नाव अन्नपूर्णा. त्यांचे वडील सुद्धा हौस म्हणून सितार वाजवायचे, जिथूनच त्यांचा संगीताचा वारसा पुढे त्यांचा चालू झाला. त्यांना अभ्यासात तर रस नव्हते, त्यामुळे लहान वयातच त्यांचे गाणे सुरू झाले होते. पुढे ते जळगावच्या शास्त्रीय संगीत प्रशिक्षण घेण्यासाठी शाळेत सुद्धा दाखल झाले होते. बालगंधर्व यांच्या अंगातील असणारी उपजत गुणांनी अगर वाढ करायची असेल तर त्यांनी नटाचा व्यवसाय करावा असे त्यावेळचे त्यांचे निकटवर्तीय यांना वाटत होते. किर्लोस्कर नाटक मंडळी ही त्या काळाची अग्रेसर संगीत नाटक संस्था मानली जात होती. त्याचे संस्थापक होते अण्णासाहेब किर्लोस्कर आणि त्या संस्थेला उत्कर्षाच्या शिखरावर घेऊन जाणारे गायक आणि नट म्हणून भाऊसाहेब कोल्हटकर यांची निर्मिती त्यांनी केली होती. अशी थोर परंपरा महाराष्ट्राच्या परिचयाचीच होती. लोकमान्य टिळक आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचा आशीर्वाद घेऊन 1905 साली बालगंधर्व यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये प्रवेश केला. 1906 सालच्या सुरुवातीला बालगंधर्व यांनी अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल नाटकातील शकुंतलेची भूमिका केली. ती पाहून भाऊराव कोल्हटकर यांच्याबरोबर हस्तगत असलेले किर्लोस्कर नाटक मंडळीचे सौभाग्य आज त्यांना पुन्हा मिळाले होते. तसेच बालगंधर्व यांचे सुंदर आणि सात्विक दर्शन, त्या अभिनयातील सहजता, गायनातील मधुरता यामुळे किर्लोस्कर नाटक मंडळीने रंगमंदिरात भाऊराव कोल्हटकरांच्या काळासारखी गर्दी पुन्हा जमू लागली होती. 1911 साली कृष्णाजी प्रभाकर खांडिलकर यांच्या मानापमान नाटकामध्ये बालगंधर्व यांनी भामिनीची भूमिका केली होती. तेव्हापासून एक प्रतिभावंत नट म्हणून त्यांची ख्याती दूरवर पसरली होती. मानापमानाचे दिग्दर्शित संगीताचे दिग्दर्शन गोविंदराव टेंबे यांनी केले. बालगंधर्व यांच्या कंठातून त्यावेळी अवर्णनीय संगीताचे दर्शन लोकांनी आणि प्रेक्षकांनी घेतले. म्हणूनच आजही हे नाटक गंधर्व गायना म्हणून प्रसिद्ध आहे. किर्लोस्कर नाटक मंडळीतील प्रमुख नट गणेश गोविंद बोरडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या भागीदारीतून बालगंधर्व यांनी 5 जुलै 1913 रोजी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली. टेंबे आणि बोरडस हे पुढे भागीदारीतून निवृत्त झाल्यानंतर 1919 अखेर बालगंधर्व हे गंधर्व नाटक मंडळीचे एकटे मालक झाले आणि 12 वर्ष त्यांनी मराठी रंगभूमीवर आपले अधिराज्य गाजविले होते. तर पुढे बोलपट चित्रपटांचा उदयामुळे 1933 सालापासून नाटकाच्या उत्पन्नाला त्यांच्या ओहोटी लागली होती. म्हणूनच 1935 सालापासून त्यांनी व्यवसायांतर करून सुप्रसिद्ध प्रभात फिल्म कंपनीचे सर्वेसर्वा व्ही शांताराम दिग्दर्शित धर्मात्मा बोलपटामध्ये बालगंधर्व यांनी संत एकनाथाची भूमिकाही केली होती. पण चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचं मन न रमल्यामुळे 1936 सालापासून ते पुन्हा रंगभूमीकडे परतले. 1939 सालापासून मानापमान नाटकातील धैर्यधर आणि मृच्छकटिक नाटकातील चारुदत्त या पुरुष भूमिका बालगंधर्व यांनी वटविल्या. तरी त्यांच्या स्त्री भूमिका पाहण्यासाठी गर्दी जमत असे.
4 जून 1955 रोजी त्यांनी केलेले एकच प्याला नाटकातील सिंधूची भूमिका ही त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील शेवटची भूमिका ठरली. त्यानंतर ते नाटक व्यवसायातून निवृत्त झाले होते. खरे पाहता बालगंधर्व हे संगीत नट होते, परंतु त्यांनी शास्त्रीय संगीतामध्येही प्रगती केली होती. त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या बैठकाही होत असे. शिवाय ते भजनी संगीतही उत्तम प्रकारे गात असे. त्यांची भजने फार लोकप्रिय होती. ही भजने आणि बैठका यातून त्यांचे गाणे लोकांना ऐकायला मिळत असे. त्यामुळे नाटकाच्या तिकीट विक्रीवर त्यांचा चांगला परिणाम झालेला दिसून येतो. म्हणून नाटक मंडळीच्या व्यवस्थापकाचा त्यांच्यावर रोष असे. गोविंद बल्लाळ देवल आणि कृष्णाजी प्रभाकर खांडिलकर या श्रेष्ठ नाटककारांकडून तसेच गोविंदराव टेंबे आणि गणपतराव बोडस या नट श्रेष्ठांकडून बालगंधर्व यांना चांगलेच अभिनयाचे बालकडू मिळाले होते. बालगंधर्व यांच्या ज्या प्रमुख भूमिका उल्लेख केला जातो त्या एकाच ठशाच्या नसून भिन्न भिन्न प्रवृत्तीच्या मानल्या जातात. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या शाकुंतल आणि सौभद्र या नाटकातील शकुंतला आणि सुभद्रा, तसेच गोविंद बल्लाळ देवल यांच्या मृदक कटिक शारदा आणि संशय कल्लोळ या नाटकातील अनुक्रमे वसंत सेना, शारदा आणि रेवती, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या मूकनायक नाटकातील सरोजिनी, तसेच कृष्णाजी प्रभाकर खांडिलकर यांच्या मानापमान, विद्याहरण आणि स्वयंवर या नाटकातील अनुक्रमे भामिनी, देवयानी तसेच रुक्मिणी, राम गणेश गडकरी यांच्या एकच प्याला नाटकातील सिंधू या बालगंधर्वांच्या अत्यंत लोकप्रिय झालेल्या स्त्री भूमिका मानल्या जातात. या नाटकाने मराठी रंगभूमीच्या इतिहासामध्ये एक अभिमानास्पद असे पर्व घडविले. त्या काळातील फार मोठा वाटा बालगंधर्व यांचा मानला जातो. शाकुंतल नाटकातील मला तळमळसी, सौभद्र नाटकातील किती सांगू तुला, पुष्पपराग सुगंधित आणि पांडू प्रति, मूकनायक नाटकातील उगीच का कांता, मानापमान नाटकातील नयने लाजवित आणि खरा तो प्रेमा, विद्याहर नाटकातील आता राग देई मला आणि मधुकर वन वन, स्वयंवर नाटकातील स्वकुल तारक, मम सुखाची ठेव, नरवर कृष्ण समान आणि करीन यदुमनी या एकच प्याला नाटकातील मानस का बधिरावे व सत्यवदे वचनाला अशी बालगंधर्व यांची अनेक अत्यंत लोकप्रिय पदे होती. ही पदेच लोकप्रियही झाली. तसेच मराठी रंगभूमीवर बालगंधर्व यांनी अभिनयाला अनुकूल असे एक गायन परंपराही निर्माण केली होती. मराठी रंगभूमीवर त्यांनी असामान्य अशी त्यांची निष्ठा होती. रंगभूमीवर भूमिका करून त्यांनी विपुल संपत्तीही मिळवली होती. रंगभूमीला समृद्ध करण्यासाठी ते सर्व पैसा त्यांनी खर्च सुद्धा केला. कुठल्याही व्यवसायामध्ये आवश्यक असणारा काटेकोरपणा आणि दक्षता हे नसल्यामुळे अत्यंत लोकप्रिय आणि श्रेष्ठ दर्जाच्या कलावंतांना 1921 साली 1.5 लाख रुपयाचं कर्ज त्यांना झालं. ते व्याज फेडण्यासाठी 1927 अखेरपर्यंत त्यांना सतत कष्ट करून सावकाराला ₹2.25 लाख त्यांना देणे गरजेचे होते. ज्यामुळे त्या कर्जाची परतफेड करताना त्यांनी मुंबईतील त्यांच्या हितचिंतकांनी 1.5 लाख रुपयाची देणगी जमवली, परंतु बालगंधर्व यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला. बालगंधर्व यांचे सौंदर्य असे होते की पुरुषांनाही त्याची भुरळ पडायची. पुरुष सुद्धा आकर्षित व्हायचे. आपल्या प्रत्येक नाटकाच्या प्रयोगानंतर महिलांना साड्यांचा नवा त्यांचा प्रयोगाचा लाट येऊन जायचा. त्यानुसार दागिने आणि साड्या ह्या ऑर्डरनुसार बालगंधर्व यांनी घातलेले दागिने साड्या ह्या ऑर्डरनुसार पुन्हा बनवले जायचे. 1935च्या सुमारास भारतात मोठ्या प्रमाणावर चित्रपट बनू लागले होते. तेव्हा प्रेक्षक नाटकाऐवजी चित्रपट पाहण्यास त्यांचा कल लागला होता. बालगंधर्व यांच्यावर मोठा याचा परिणाम झाला. ते कर्जात बुडाले. या तोट्यातून सावरण्यासाठी बालगंधर्व यांनी प्रभात फिल्म कंपनीबरोबर 6 चित्रपटासाठी करार केला. 1935 मध्ये बालगंधर्व यांनी व्ही शांताराम यांच्या धर्मात्मा चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पहिले पाऊल टाकले, परंतु त्यांना यश काही मिळाले नाही. प्रभात फिल्म कंपनीसाठी बालगंधर्व यांनी धर्मात्मा चित्रपटामध्ये संत एकनाथाची भूमिका केली होती, पण तो चित्रपट चालला नाही. याचा परिणाम बालगंधर्व यांनी इतका निराशाजनक घेतला आणि त्याने मध्येच हे सर्व करार अपूर्ण सोडले आणि 1936 मध्ये पुन्हा एक नाटक कंपनीमध्ये स्त्रीपात्र साकारण्यासाठी त्यांनी पुन्हा सुरुवात केली. 15 महिन्याच्या संघर्षानंतर त्यांनी पुन्हा नाट्यमंडळ सुरू केले, परंतु सर्व नाटके एक एक करून आता अपयशी ठरू लागले होते. रंगभूमीचे मोठे चाहते बाबूराव रुईकर यांनी बालगंधर्व यांना 1937च्या साध्वी मीराबाई चित्रपटामध्ये काम दिले. या चित्रपटामध्ये मीराबाईंच्या भूमिकेमध्ये 50 वर्षीय बालगंधर्व झलकले होते, पण नियोजित कलाकारांबरोबर त्यांना अभिनयाची त्यांची जादू काही चालली नाही. थकून पुन्हा गंधर्व नाट्यमंडळाकडे परतले, पण आता तेथेही त्यांची कला आणि त्यांची जादू कमी होत चालली होती. या सर्व प्रकारानंतर बालगंधर्व यांनी कशी तरी एक नाटकाची पुन्हा कंपनी सुरू केली.
त्यावेळी गंधर्व आपल्या मंडळीसह येवला येथे पोहोचले. नाटक सुरू होण्यापूर्वी स्टेजवर उभी असलेली एक व्यक्ती रागाने म्हणाली, कलाकारांना इतका वेळ का लागतोय? पडदा उघडण्यासाठी उशीर का होतोय? त्यावेळी गंधर्व स्त्रीपात्रात नटून पडद्यामागे उभे होते. कोणतरी म्हणाले, अरे कलाकार तयार होत आहे. त्यावेळी प्रेक्षकगृहामध्ये फक्त 6 लोक उपस्थित होते. हे पाहून बालगंधर्व खूपच निराश झाले होते. मग प्रश्न निर्माण झाला होता की हा कार्यक्रम आता करायचा की नाही. बालगंधर्व यांनी मोठ्या आवाजात म्हणाले की हा पडदा उचला, हा कार्यक्रम होणारच. घंटा वाजली आणि शो सुरू झाला. पण यावेळी समोर फक्त गर्दी नव्हे तर फक्त 6 प्रेक्षक हे नाटक पाहण्यास उभे होते. हिंदुस्थानातील संगीतातील खानदानी जिजावर रचलेली नाट्यगीते गाऊन बालगंधर्व यांनी समाजातील उच्च संगीताची अभिरुची निर्माण केली होती. तसेच दिवाणखान्यापासून ताटकळत बसलेले संगीताचे स्वर माजघरापर्यंत त्यांनी पोहोचवले होते. स्वर सप्तकापैकी कोणतेही स्वर मूर्तिमंत स्वरूपात बालगंधर्व यांच्या गळ्यातून इतक्या सहजपणे प्रकट होत असे की त्याचा आनंद घेण्यासाठी अल्लादिया खान साहेबचे साहेब सुद्धा गायन महर्षी नेहमी उत्सुक असत त्यांचं गाणं ऐकण्यासाठी. गंधर्व नाटक मंडळीचे मालक या नात्याने बालगंधर्व यांनी वागणूक अत्यंत दिलदारपणाची होती. तसेच शक्य तितक्या चांगल्या कलावंतांचा संग्रह त्यांनी केला होता. दिल्लीतील मध्यवर्ती संगीत नाटक अकादमीचे त्यांचा पुढे गौरव करण्यात आला. त्यापैकी गणपतराव बोडस जे नट, अहमद जान थिरकवा तबलावादक, कादिर बक्ष सारंगी वादक, तसेच मास्टर कृष्णराव संगीत दिग्दर्शक, जगन्नाथ बुवा पंढरपूरकर, पंडित विनायक बुवा पटवर्धन, तसेच गंगाधर पंत लोंढे यासारखे श्रेष्ठ कलावंतांच्या आयुष्यातील अनेक वर्ष गंधर्व नाटक मंडळीतील व्यतीत झालेली आहेत. बालगंधर्व हे मनाचे उदार, आग्रही आणि दुराग्रहीचे व्यक्ती होते. उत्तम जेवण, उत्तम कपडे आणि भारी प्रतीचे कनोजे अत्तरे हे विशेष त्यांना आवडते होते. कुटुंब प्रमुख या नात्याने ते प्रेमळ असून मुलांच्या बाबतीत फार हळव्या मनाचे ते मानले जातात. बालगंधर्व हे 1929 सालचे मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष तसेच 1944 साली मुंबईत झालेल्या नाट्य शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष सुद्धा होते. 1955 साली अभिनयाचे राष्ट्रपती पदक घेऊन संगीत नाटक अकादमीचे तसेच 1964 साली त्यांना पद्मभूषण हे मानचिन्ह देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला होता. त्या काळामध्ये नाटकातील काम करणे म्हणजे नट मंडळीबद्दल त्या काळामध्ये जनमानसामध्ये विचित्र अशी कल्पना होती. त्यामुळे नाटकात काम करायला जाणाऱ्या मुलांची लग्न होणे कठीणच होते. नारायणरावांचे लग्न करून देण्याची जबाबदारी आता कंपनीने स्वीकारली होती. त्यामुळे नारायणरावांच्या आईने त्यांना कंपनीमध्ये जाण्यास परवानगी दिली होती. नानासाहेब जोगळेकर आणि काशीनाथ पंत परचुरे ह्या मंडळींनी आपलेपणाने त्यांचे लग्न समारंभ घडून आणले होते. सखाराम पंत गांगणापूरकर यांची मुलगी वधू नेमस्त करण्यात आली होती. मुलीचे नाव लक्ष्मी असे होते. साधारण घराची रूपाची अशी मुलगी सखाराम पंतांच्या आणि नारायणराव यांचे वडील श्रीपाद यांचे चांगला परिचय होता. लग्न समारंभ पुण्यात झाले. सांगलीकरांच्या वाड्यामध्ये 1907 साली हा लग्न समारंभ झाला. त्यावेळी नारायणरावांचे वय 19 वर्षाचे होते. या विवाहामुळे श्रीपादरावांना आणि अन्नपूर्णाबाईंना खूपच आनंद झाला होता. तसेच किर्लोस्कर नाटक मंडळीने जबाबदारी मंडळ ही देखील पूर्ण केली होती. एका मोठ्या जबाबदारीतून हे मंडळ आता मुक्त झाले होते आणि समाधानही मानू लागले होते. बालगंधर्व यांनी त्यांची पहिली पत्नी त्यांचं निधन झाल्याच्या नंतर 11 वर्षांनी बालगंधर्व यांनी त्यांच्याच नाट्य मंडळीतील गायिका गोहराबाई यांच्याशी विवाह केला. गोराबाई जेव्हा त्यांची स्वप्न उराशी बाळगून खेडेगावातून मुंबईत पोहोचल्या तेव्हा त्यांना बालगंधर्व यांच्या नाटक मंडळामध्ये स्थान मिळाले होते. त्यांचे बालगंधर्व यांच्या आवाजावर आणि कलेवर अत्यंत प्रेम होते. त्या तासनतास त्यांची गाणी ऐकायच्या आणि मनातल्या मनात त्यांना पसंत करू लागल्या होत्या. कालांतराने बालगंधर्व ही त्यांच्याकडे आकर्षित झाले होते. 1951 मध्ये या दोघांचं लग्न झालं आणि मोठा असा गदारोळ निर्माण झाला. आधीच हिंदू मुस्लिम हा वाद पेटला होता आणि दुसरीकडे ब्राह्मण कुटुंबातील गंधर्व एका मुस्लिम महिलेशी आपले पत्नी म्हणून त्यांनी स्वीकारले होते. त्यामुळे दोघांचे कुटुंब त्यांच्या विरोधात गेले होते. या दाम्पत्याला स्वतःचे असे कोणते मूळबाळ नव्हते. 1964 मध्ये बालगंधर्व यांची दुसरी पत्नी गोराबाई यांचं निधन झालं आणि पुन्हा एकदा बालगंधर्व हे एकटे पडले. प्रत्येक पावलावर यश मिळून सुद्धा बालगंधर्व हे आयुष्यभर कर्जात राहिले. असे म्हटल्यासारखे ते वागवे ठरणार नाही. काम नाही, कुटुंब नाही, आरोग्य नाही, परिस्थिती बिकट होत चालली होती. त्यांची काळजी घेणारे आता त्यांच्या जवळ कोणच नव्हते. बालगंधर्व नटसम्राट म्हणून गाजले. त्यांच्या नाटकातील भूमिका ही रसिकांनी भरभरून पाहिला. त्यांचे कौतुकही केले. त्या गाजल्या सुद्धा. रसिकांनी लाडक्या नटसम्राटाला त्यांचे खाजगी जीवन देखील असतात हे मात्र विसरतात. बहुतांश लोकांना त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल काहीही देणं घेणं नसतं. त्याबद्दल ते फारसे उत्सुकही नसतात.
आपल्या खाजगी जीवनाच्या नाटकी जीवनावर काहीही परिणाम होऊ नये इतक्या तटस्थपणे सर्वच कलावंतांना जमतं असं नाही. मात्र बालगंधर्व हे त्यातले नव्हते. त्यांना खाजगी जीवनात अनेक दुःखाचे प्रसंगही आले, क्वचित मानहानीचे देखील आले. असे असले सुद्धा त्यांनी आपल्या कला जीवनावर कधीही फारसे परिणाम होऊ दिले नाहीत. मानापमान नाटकाच्या प्रथम प्रयोगाच्या दिवशी त्यांची कन्या ही निधन पावली होती. तसेच अमरावतीच्या एका प्रयोगाच्या आधी त्यांची दुसरी कन्या मुंबईला कानाच्या दुखण्याने मरण पावली होती. मुलगा व्हावा म्हणून त्यांचा स्वतःचा विशेष असा धार्मिक असा त्यांचा भाव नव्हता. तरीही धार्मिक कार्यक्रम त्यांनी पार पाडले. मुलगा होईल या खात्रीने आणि अशा प्रसंगी मुलाच्या वडिलांनी प्रसूती समय हजर राहणे हे धार्मिक आज्ञा म्हणून त्या रात्रीचा प्रयोग स्थगिती करून ते हजर राहिले होते. प्रभू कृपेने त्यांना मुलगा झाला. खूप दिवसाने पती पत्नीचे स्वप्नही साकार झाले. परंतु दुर्दैवाने काही तासातच त्या नवजात बालाचे निधन झाले. तरीही त्या दिवशी रविवारचा दुपारचा मूर्छक कटिक या नाटकाचा प्रयोग बालगंधर्व यांनी पूर्ण केला. संगीत मानापमान या खांडेलकरांच्या पहिल्या संगीत नाटकाच्या चाली गोविंदराव टेंबे यांनी निवडल्या होत्या. त्याचा बाज हा केवळ शास्त्रीय नव्हे तर अनेक रंगी रूपी हा ठरला होता. ते बहुढंगी गायक बालगंधर्व यांची पेश केलं होतं. मानापमान मधील गद्य भूमिका देखील तशीच कसरदार होती. नारायणरावांनी दोन्ही बाबतीत वादातील यश मिळवलं होतं. गोविंदरावांनी नारायणरावांच्या गायनाला शास्त्रीय बैठक दिली आणि ते स्वागत ही वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं होतं. आजपर्यंत बादशाही वैभवात वावरणारी स्त्री ही नारायणरावांनी उभी केली होती. तिला सर्वसाधारण पातळीवर आणताना सुद्धा एक वेगळ्या तेजानं गडकऱ्यांनी खोलवली होती. फाटक्या पातळाला पैठणीचं रूप देणारी सिंधू तुमच्या आमच्यातली वाटणारी अशीच देखील होती. तिच्याबद्दलचा आदर दुथडी भरून वाहत होती. अशी आदराने बांधलेली स्त्री नारायणरावांनी निर्माण केली होती. मात्र निर्माता होता महान नाटककार भाषाप्रभू राम गणेश गडकरी होय. बालगंधर्व हे खरे खुलले ते स्वयंवरमध्ये. शास्त्रशुद्ध सर्वस्वी शास्त्रीय आणि तेही उच्च दर्जाचे शास्त्रीय संगीत संगीत स्वयंवरमध्ये योजले होते. नाट्याचार्य खांडेलकरांचे गद्य तसेच भास्कर बुवांचे संगीत, बालगंधर्व यांचे गायन असे 3 दिग्गजांचं नाटक म्हणजे संगीत स्वयंवर. इतकंच नव्हे तर इतर सर्व बाबतीतला झगमगाट स्वयंवरमध्ये होता. स्वयंवर संगीत रंगभूमीला स्वअर्थाने वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवलं हे नाटक महत्त्वपूर्ण ठरलं. गणपतराव बोडस हे उत्तम नाट्य शिक्षक म्हणून त्यांना गाजले होते. देवल गंधर्व कंपनी सोडून केल्यानंतर नाट्य शिक्षणाचे काम गणपतरावांनी सांभाळलं होतं. देवल यांच्या अनुपस्थित गणपतरावांनी नाट्य शिक्षणाची धुरा सांभाळली होती. बोधेसूद शिस्तबद्ध प्रयोग बसवावा तर गणपतरावांनी अशी त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती. वैचारिक मतभेद झाल्यानंतर गणपतरावांनी नारायणरावांपासून दुरावले गेले होते. पण बालगंधर्व यांनी मात्र गणपतरावांच्या नाट्य शिक्षणाबद्दल शेवटपर्यंत त्यांच्या मनामध्ये आदर बाळगून होते. नाट्याचार्य खांडेलकर यांनी नारायणरावांना त्यांच्या स्त्री भूमिकेबद्दल वैचारिक कणा दिला. त्यांनी अभिनीत केलेल्या भूमिकांची फोड करून त्यांना स्वभावातले मर्म समजावून सांगितले. भामिनी, द्रौपदी, देवयानी, सिंधू, मेनका यांच्या भूमिकेतले वैशिष्ट्य कळल्यामुळे नारायणरावांचे स्त्रीरूप ठसठशीत उभे राहिले होते. एकमेकांपासून वैशिष्ट्यपूर्ण ही वेगळी भूमिका त्यांनी धाडसीने पूर्ण केली. शाकुंतल, सौभद्र, शारदा, मूकनायक इत्यादी नाटकातील स्त्री भूमिका ह्यापूर्वी कुणी ना कुणी अगोदर केल्या होत्या. नारायणरावांच्या त्या सर्वस्वी स्वतःच्या अशा नव्हत्या. सर्वप्रथम त्याचीच भूमिका अशी योग श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी लिहिलेल्या मिती विकार या नाटकामुळे पुढे आले. त्यामुळे सरस्वतीची भूमिका त्यांची स्वतःची स्वतंत्र अशी भूमिका होती. देवल मास्तरांच्या पश्चात नारायणरावांच्या शिकवणीचे काम शंकरराव मुजुमदार आणि गणपतराव बोडस यांनी घेतले. हे दोघेही मंडळी देवलांच्या तालमीत तयार झालेले पट्टू होते. नारायणराव रंगभूमीच्या प्रवेशच मुली देवलांच्या मार्गदर्शनाखाली झाले होते. त्यांनी नारायणरावांना स्त्री हसते कशी, रडते कशी, हुदके कशी देते, कृत्रिम कोप कसा प्रकट करते, लाडात कशी येते, लाजते कशी हे सारं शिकवलं होतं. वारंवार त्यांच्याकडून करूनही घेतलं होतं. अवलोकन शक्तीची महती सांगितली होती. देवलात मुलतः घाटावर, विहिरीवर, संस्थानिकांच्या घरी समाजातील सर्व स्तरावर स्त्रियांचे अवलोकन करायची त्यांना संधी दिली. नारायणरावांच्या स्त्री भूमिकांना अनेक पैलूंनी नाट्य मिलिंद गोविंद बल्लाळ देवल यांनीच घडवले होते आणि त्याचा भरकम पायाही रचला गेला होता. नारायणरावांबरोबर मानापमान नाटक रंगवण्यात नानासाहेब जोगळेकर यांचा सुद्धा फार मोठा वाटा मानला जातो. त्यांचा आवाज चढला असला तरी मधुर आणि रसपारिक पोषक असाच होता.
बालगंधर्वांबरोबर ते अत्यंत समरतेने गात आणि त्यांच्याप्रमाणेच प्रसंगाचे तादम्य होऊन भूमिका वठवीत. त्यातल्या त्यात शृंगाराचे प्रवेश दोघेही भूमिकेशी एकरूप होऊन वठवीत असल्याने फार सुंदर वाटत असे. स्वयंवराचे असे वैभवशाली दर्शन घडीत असतानाच बालगंधर्व यांनी राम गणेश गडकरी यांच्या जवळ नाटकाची मागणी केली. शालू शेले आणि दागदागिन्याची नटलेली वैभवशाली राजकन्या अभिनीत करणाऱ्या बालगंधर्व यांनी गडकरी यांना म्हणाले की माझ्या नाटकामध्ये तुम्हाला फाटके लुगडे नेसून दलावे लागेल. आहे का कबूल? त्यावर बालगंधर्व म्हणाले की देवा, फाटके लुगडेच काय, गोंडपाट सुद्धा नेसेन. आणि गडकर्णी यांनी एकच प्याला हे नाटक लिहास सुरुवात केली. बालगंधर्व यासाठी लिहिलेले हे नाटक महत्त्वाचं पूर्ण ठरते. राम गणेश गडकरी यांनी रंगवलेल्या एकच प्याला नाटकातील सिंधूच्या संदर्भात कविवर्य कुसुमाग्रज फारच सुंदर आणि तितकेच सडेतोड भाष्य करून गेले आहेत. ते म्हणतात की राम गणेश गडकरी म्हणजे प्रतिभेचे जंगल. एकच प्याला नाटकामध्ये ही जंगलाची छाया दिसते, पण या जंगलामध्ये गडकऱ्यांनी एक नाजूक वेल मोठ्या नजाकतीने जोपासली आहे. ती म्हणजे सिंधूची व्यक्तिरेखा. तिच्या रेखाटनात रांगडेपणा अंशही दिसत नाही. आहे ते स्त्रीतत्वाचे एक तरण हृदयस्पर्शी असे करुणामय दर्शन. हे दर्शन एक प्यालामध्ये गडकऱ्यांनी शब्दबद्ध केले आणि तसेच बालगंधर्व यांनी त्याला मूर्त स्वरूप दिले. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी शाकुंतल नाटकाच्या शकुंतलेच्या रूपानं नारायणरावांचं दर्शन नाट्यरसिकांना दिलं. त्यामुळेच शकुंतला वेगवेगळ्या मनोविकाराचे आव्हान करणारी होती आणि नारायणराव हे आव्हान तितकाच यशस्वीरित्या त्यांनी पेलले. नारायणरावांची शकुंतला प्रथमदर्शी नाट्यरसिकांना पसंत पडली नव्हे तर त्यांना जिंकून गेली. नारायणरावबद्दल बालगंधर्व नाट्यरसिकांना गळ्यातील ताईत बनल्या. त्यावेळी नारायणरावांचे वय हे अवघे 19 वर्षे होते. 18 मे 1934 साली बालगंधर्व प्रभात करारबरोबर मूर्त स्वरूपात आता उतरली होती. सुरुवातीला करार 2 बोलपट चित्रपटासाठी झाला होता. उभयपक्षी सोयीला वाटला तर तो पुढे वाढवता येईल अशी बोलणीही झाली होती. पण 2 चित्रपट पहिल्याच वर्षी काढायला त्यांनी सुरुवात केली. चित्रपटाचा खर्च प्रभात कंपनीने करावायचा आणि तो नफा होईल तो दोघांनी वाटून घ्यायचा असे कराराचे स्वरूप होते. प्रभात कंपनीने गेल्यामुळे साहजिकच गंधर्व कंपनी 1934 रोजी बंद करण्यात आली होती. ही घटना कोल्हापूर मुक्कामी असतानाच घडली होती. कंपनीतले अबालवृद्ध बालगंधर्वांचा निरोप घ्यायला एकत्र जमले. आपल्या भविष्याविषयी काळजीमुळेच नव्हे तर भूतकाळामधील सुखादुःखाच्या स्मृतीमुळे प्रत्येकाच्या डोळ्यातून अगळपगळ अश्रू वाहत होते. त्यांना निरोप देताना नारायणरावांना इतकंच म्हणत होते की कर्ज फेडण्यासाठी मला नाईलाजाने कंपनी बंद करणे भाग पडले आहे. हे वाक्य म्हणताना बालगंधर्व यांचा आवाज हा गहिवर झाला होता. सुरुवातीला नारायणरावांचे मन लावून भूमिका करण्यामध्ये त्यांचं मन हे लागत नव्हतं, पण लवकरच त्यांचं मन हे वेगवेगळ्या वातावरणामध्ये रमणीय असे झाले. समोर तोंडून भरलेली प्रेक्षकांची भूमिका करणे, गाणे म्हणणे, त्यांच्याकडून मिळणारे कौतुक स्वीकारणे हे वगैरे गोष्टींचा जीवनपणा त्यांना वाटत होता. पण निर्जीव कॅमेऱ्यासमोर मृतवत वाटू लागले होते. तेव्हा ह्या धंद्यामध्ये आपला नाटक धंद्यासारखा आनंद नाही असे उद्गार ते वारंवार काढू लागले आणि पुन्हा नाटकाकडे आपण वळालेच पाहिजे असे त्यांनी ठाम निश्चय केला. ज्या पुण्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता, बालगंधर्व अशी पदवी लोकमान्य टिळकांनी त्यांना दिली. गंधर्व मंडळीची स्थापना बालगंधर्व गणपतराव गोविंदराव या त्रिकुटांनी केली. त्याच पुण्यामध्ये 15 जुलै 1967 साली दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बालगंधर्व यांची जीवनयात्रा संपण्यात आली होती. बालगंधर्व नेहमी म्हणायचे की पुण्यात आले म्हणजे माहेरी आल्यासारखे वाटते. बालगंधर्व यांनी 1927 साली अखेर सर्व कर्ज फेडली आणि रंगभूमीला तिला जपण्याकरता पुन्हा तयार झाले. रंगभूमीवरील पात्र त्यांना वैभवशाली रंगभूमीवर वावरण्यासाठी पुन्हा त्यांनी सज्ज केले. या उद्देशाने काढलेले कर्ज त्यांनी रंगभूमीवर कामे करूनच फेडले. इतर कोणाकडेही त्यांनी हात पसरविले नाहीत, दान मागितले नाही. तसेच स्वतःच्या हिमतीने सारे कर्ज त्यांनी फेडलं. म्हणूनच बन्या बापू कमतनूरकर म्हणतात की लुगडे नेसून कर्ज फेडणारा तो खरा मर्द आहे. तर वसंत शांताराम देसाई यांच्या मताने स्त्रीचे रूप घेऊन कलेची उपासना करणाऱ्या एका कलावंताचा तो पुरुषार्थ मानला जातो. या दोन्ही गोष्टी किती सार्थ होतात हे दिसून येतात. बालगंधर्व यांच्या आयुष्याच्या शेवटच्या कारकिर्दीत सुद्धा अत्यंत हालाकीचे दिवस त्यांनी काढले. भजन कीर्तन व प्रसंगी तंबोरा धरूनही त्यांनी पैसे मिळवले. पण लोकांनी प्रेमापोटी फुकट दिलेले पैसे त्यांनी कधीही आजन्म स्वीकारले नाही. उलट ते गरजू लोकांना दान करत राहिले. वयाच्या 65व्या वर्षापर्यंत त्यांनी विविध भूमिका केल्या. त्यांनी शेवटची भूमिका सिंधू ही होती, जी एकच प्याला या नाटकातील अजरामर होती. आपल्या अर्धशतकाहून अधिक कारकीर्द त्यांनी 25 नाटकाहून अधिक भूमिका त्यांनी गाजविल्या.
रंगभूमीसाठी आयुष्य घालवणाऱ्या या नटसम्राटाला भारत सरकारने 1955 साली संगीत नाटक अकादमीतर्फे राष्ट्रपती पदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. नाटकातले काम करणे आता बंद झाले होते. तरीही पोटापाण्याच्या सोयीकरता गायनाचे काम करणे त्यांना भाग्य होते. त्या कार्यक्रमांचा त्यांच्या गायातील परिणामही होऊ लागला होता. पूर्वीपणापासून दम्याचा विकार बलावत चालला होता. त्यामुळे भयानक असा अशक्तपणा त्यांना आता येत होता. गाण्यातला सूर त्यांच्यापासून दूर जाऊ लागला होता. त्याची जाणीव आता त्यांनाही वाईट वाटून देऊ लागली होती. ज्या गाण्यामुळे अल्लादिया खां साहेबांसारखे गान महर्षी यांना संगीतातलं स्वरांचं मूर्तिमंत दर्शन त्यांना घडलं होतं, त्याच बालगंधर्वाचे सूर आता त्यांच्यापासून रुसून ते दूर दूर जाऊ लागले होते. त्याचे गाणे कणसूर होऊ लागले होते, बेसूर वाटू लागले होते. त्यांना मरणप्राय दुःख होत असे. आपल्या मित्राजवळ एकदा ते म्हणाले सुद्धा होते, आता देवाने आमचे डोळे मिटावेत, आता जिणे नकोसे वाटते. 1955 साली एकच प्याला नाटकातील सिंधूची भूमिका केल्यानंतर त्यांचे दोन्ही पाय आता अधू झाले होते. त्यांना नाटकातील भूमिका करणे सोडावे लागले होते. सोडण्यापेक्षा त्यांना सोडावे लागले हेच जास्त उपयुक्त ठरेल. तरी पण काही वर्ष त्यांनी भजनाचे कार्यक्रम चालू ठेवले. त्या कार्यक्रमाला देखील लोकांची गर्दी होत असे. पण नंतर हे कार्यक्रम सुद्धा त्यांना झेपेनासे झाले होते. आता हळूहळू त्यांना असलेला दम्याचा विकारही बलावत होत होता. एक हात पक्षघाताने अधू झाला होता. मोतीबिंदूमुळे डोळ्याची नीट आता त्यांना दिसेनासे झाले होते. ऐकू येण्याची क्षमता अडचण पूर्वीपासूनच त्यांना होती, आता ती वाढत गेली होती. जणू एक आता प्रक्रिया त्यांना सोडू लागली होती. भेटायला येणाऱ्या मंडळीकडे ते नुसते बघत राहायचे. काही बोलण्याचा प्रयत्न करीत असताना तोंडातून स्पष्ट शब्द आता येत नसे. 1967 साली साधारण एप्रिल महिन्याच्या त्यांची शुद्ध ही हरपली होती. ही बातमी मुंबईत पसरली. दर्शनासाठी अनेक चाहते मंडळी त्याने येऊन भेटू लागले होते. मनोमनी त्यांच्या श्वासासाठी साऱ्या प्रार्थनाही करत होते. पण आता ते उपयोगी नव्हते. हरवलेले त्यांचे शुद्ध मन आता शेवटपर्यंत ते परत आले नाही. मृत व ते पडून असत, मृत नाहीत म्हणून जिवंत आहेत अशी त्यांची वस्तुस्थिती झाली होती. 1964 साली पद्मभूषण व विष्णुदास भावे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. श्रीमती हेमंती बॅनर्जी रंगभूमीवरील बालगंधर्वांच्या कार्याची माहिती देणाऱ्या माहितीपटाला 2002 साली राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. 2011 साली नितीन देसाई यांनी बालगंधर्व या उत्कृष्ट चित्रपटाची निर्मिती केली. नेहमी चेहऱ्यावर असणारा शांत भाव, स्मितहास्य असे असणारे बालगंधर्व यांच्या अर्धांगवायूच्या झटक्याने 1967 साली म्हणजेच वयाच्या 79व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने नाट्य विश्वातील सुवर्ण युगाची अर्थातच गंधर्व युगाची समाप्ती झाली होती. बालगंधर्व कालाबद्दल आज आपली पिढी फक्त ऐकूनच आहे, तेही गेल्या पिढीकडूनच. त्या पिढीनेही त्यांच्या आधीच्या पिढीकडून बालगंधर्वाबद्दल काही ऐकलेलं ते पुढे आपल्याला ऐकवलं आहे. तरी सुमारे 100 वर्षांहून अधिक वर्ष आज अजून हे नाव तितकंच जिवंत आहे आणि आपल्याला भुरळ पाडल्याशिवाय राहत नाही. बालगंधर्व हे अंतर्बाह्य नाटकवेडे होते. रसिक प्रेक्षकांसाठी काय वाटेल ते करायची त्यांची तयारी होती. नाटक हे नेत्र सुखदायी असले पाहिजे असा त्यांचा नेहमी कटाक्ष असे. म्हणूनच महागडे साडे, महागडे दागिने, महागडे अत्तर यावर ते मनसोक्त खर्च करत असे. यातले स्वतःसाठी काहीही त्यांनी खर्च केले नाही. जे काही असेल ते भामिनी, रुक्मिणी, द्रौपदी या अस्सल जो नाटकातला जो भूमिका आहे ह्याच्यासाठीच त्यांनी खर्च केले. अस्सल कलाकार म्हणून या असल्यामुळे व्यवहारात त्यांना कधीही जमला नाही आणि तो जमणार सुद्धा नव्हता. त्यांच्या या स्वभावामुळे अनेक जण त्यांना सोडून गेले, त्यांचा गैरफायदाही घेतला. लोकांनी त्यांना अर्धवट साथ दिली. बोलपट चित्रपटाचा जमाना आल्यानंतर नाटकाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. नाटकगृहे ही ओस पडली होती. एक सहकारी त्यांना साथ सोडून निघून जात होते. बालगंधर्व यांनी बोलपट चित्रपट करण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण ते निर्जीव माध्यम त्यांना कधीही रास आले नाही. त्यात पैसा असूनही ते त्यांनी कधीही कमवले नाही. अत्यंत वैभवशाली संपन्न जीवाभावाच्या लोकांनी गजबजलेलं आयुष्य त्यांनी जगलं. तसेच अत्यंत भनक एकाकी आयुष्य ह्या दोन्ही अवस्था त्यांच्या वाट्याला आल्या. त्यांच्या आयुष्याचा शेवट हा एका अर्थाने मनाला चटका लावून जातो. बालगंधर्व यांच्या जीवनावर श्रीमती हेमंती बॅनर्जी यांनी माहितीपट बनविला होता. या माहितीपटास 2002 साली राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. बालगंधर्व यांच्या जीवन प्रवासाबद्दल नितीन चंद्रकांत देसाई यांनी बालगंधर्व या चित्रपटाची निर्मिती केली आणि 2011 साली तो पूर्ण केला. बालगंधर्व यांची भूमिका असलेले सुबोध भावे यांनी ही भूमिका मोठ्या ताकदीनं पेलली. बालगंधर्व यांच्या स्मृतीस अभिवादन देण्यासाठी भिलवडी, नागठाणे, तालुका पलूस या बालगंधर्व यांच्या जन्मस्थानी तेथील बालगंधर्व स्मारक समितीतर्फे एक स्मारक उभे करण्यात आले आहे. पुणे शहरामध्ये तर बालगंधर्व रंगमंदिर नावाचे एक नाट्यगृह तयार झालं. नागठाणे गावात
तासगाव जीवन विकास संस्थेने नारायणराव राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालय हे स्थापन केले आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे 2011 सालापासून दिले जाणारा बालगंधर्व पुरस्कार आणि बालगंधर्व सहपुरस्कार दिले जातात. तसेच बालगंधर्व रसिक मंडळातर्फे दिला जाणारा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार दिला जातो. नागठाणेच्या बालगंधर्व समितीतर्फे दरवर्षी नाट्य, अभिनय किंवा संगीत क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंताला 2010 सालापासून बालगंधर्व पुरस्कार तसेच युवा बालगंधर्व पुरस्कार दिले जातात. बालगंधर्व पुरस्कार परिवारातर्फे दरवर्षी एका नाट्य कलावंताला बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार आणि तसेच सुमारे 25 रंगकर्मींना अन्य बालगंधर्व पुरस्कार दिले जातात. बालगंधर्व नाट्यगृहाच्या निर्मितीचा इतिहास हा रंजक आहे. तेव्हाचं पुणे हे 1961 साली पानशेत धरण फुटल्यामुळे आलेल्या आपत्तीमधून सावरत होतं. अशातच मुठा नदीच्या काठावर विस्तीर्ण जागेत अत्याधुनिक सोयीचे सुसज्ज असे नाट्यगृह बांधावे अशी संकल्पना पुढे येऊ लागली होती आणि त्याचा विरोधही झाला. काहींनी शहरापासून दूर असल्या कारणाने असे सांगितले, तर काहींनी या भागामध्ये झोपडपट्टीवासियांचे कुठे जातील, त्यांचा प्रश्न कसा सोडवला जाईल असे प्रश्न उपस्थित केले. अखेर खुद्द बालगंधर्व यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर 1962 रोजी भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर अत्यंत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि तसेच तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 26 जून 1968 साली रंगमंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या दरम्यान काही वर्षांपूर्वीच महापालिकेच्या वतीने या वास्तूचे नूतनीकरण करण्यात आले होते. बालगंधर्व रंगमंदिराने 1968 साली ते 2022 या 54 वर्षाच्या कालखंडामध्ये नाट्य रसिकांची अविरत सेवा केलेली दिसून येते. बालगंधर्व यांचा सन्मान करण्यासाठी त्या हेतूने या रंगभूमीला त्यांचं नाव देण्यात आलं होतं. या मागेही अनेक कारणं आहेत. बालगंधर्व यांचं पुण्याशी अगदी हृदयाचे नाते होते. त्यांचा जन्म पुण्यातच, लोकमान्य टिळकांनी त्यांना दिलेले बालगंधर्व ही उपाधी सुद्धा पुण्यातच, गंधर्व नाटक मंडळीची स्थापना झाली ती सुद्धा पुण्यातच आणि ते पुण्यात अनंतात विलीन सुद्धा पुण्यातच झाले. नटसम्राट बालगंधर्व यांनी रंगीत संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ प्राप्त करून दिला. त्याचे उचित असे स्मारक पुण्यातच असावे अशी सर्व रसिक प्रेक्षकांतून एकच कला वर्तुळातून इच्छा व्यक्त झाली आणि बालगंधर्व रंगमंदिराच्या रूपाने ही वास्तू उभी राहिली होती. यासाठी ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे यांनी पुढाकार घेतला आणि 1966 साली हे नाट्यगृह उभारले गेले होते. बालगंधर्व रंगमंदिर 22,000 चौरस फूट जागेवर उभे असून हे बालगंधर्व रंगमंदिरामध्ये एक नाट्यगृह असून यात 1,000 आसन असलेली क्षमता आहे. तसेच अतिशय सुंदर अशी बाल्कनी आहे. तसेच 4 ते 5 अद्ययावत असे कलाकारांसाठी मेकअप रूम सुद्धा आहे आणि विशेष करून याच बालगंधर्व रंगमंदिरामध्ये कलाकारांसाठी 8 ते 10 आराम कक्ष सुद्धा बनवण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेर एक कला दालन आहे. कलाकारांसाठी कट्टा, कॅन्टीन तसेच आजूबाजूला वाहनतळ आणि मोठ्या प्रमाणात झाडे देखील लावण्यात आलेली आहे. गदी माडगुळकर बालगंधर्व यांच्या कर्तृत्वाला असं म्हणतात, जशा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा, तसा येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे. आजच्या भागातून बालगंधर्व यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कर्तृत्वाची प्रकाशाची झलक पाहण्याचा हा या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला एक छोटासा प्रयत्न होय. बालगंधर्व यांच्या आयुष्यातील तसेच कला क्षेत्राच्या योगदानाबद्दल आपण नेहमीच ऋणी राहू. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूया पुढील भागामध्ये एक नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. पाहत रहा ओशनिक इकॉनॉमिक्स.